नमस्कार मित्रांनो, द किकरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पोहे, तेही अस्सल इंदोरी स्टाईलमध्ये. हे पोहे इतके मऊ, हलके आणि चविष्ट लागतात की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील. या पोह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सुगंधी जिरावण मसाला आणि वाफेवर शिजवण्याची अनोखी पद्धत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम बनवूया जिरावण मसाला. त्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवा. तो छान गरम झाला की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून धणे, अर्धा दालचिनीचा तुकडा, 2 टीस्पून बडीशेप, 1/4 टीस्पून काळी मिरी, 7 ते 8 लवंग आणि 2 ते 3 तमालपत्र ॲड करून घ्या. आता हे सर्व मसाले सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. एकदा हे मसाले छान भाजून झाले की त्यांना बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्या. भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर त्यामध्ये अर्ध जायफळ किसून टाका. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बारीक करण्याआधी थंड होऊ द्या. एकदा हे मसाले पूर्णपणे थंड झाले की त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्या आणि त्यामध्ये 1/4 टीस्पून सुंठ पावडर, 2 टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 चिमूट हिंग आणि 1 टीस्पून साखर ॲड करून घ्या. आता या मसाल्यांची व्यवस्थित पावडर बनवून घ्या आणि हा आपला जिरावण मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही कोणत्याही चाट बरोबर किंवा सँडविचसाठी देखील यूज करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये चाळणी ठेवा आणि त्यामध्ये 3 कप पोहे घ्या. त्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी ॲड करा. पाणी घालून हलक्या हाताने पोहे स्वच्छ धुवून घ्या. आता ही चाळणी एका भांड्यामध्ये ठेवून द्या, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. आता हे पोहे 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवा. 10 मिनिटांनंतर चमच्याच्या सहाय्याने साईडून पोहे काढून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने पोहे मोकळे करून घ्या. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घालून अलगद मिसळून घ्या. व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या फोडणीची तयारी करूया. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चिमूट हिंग, अर्धा टीस्पून हळद आणि कढीपत्ता ॲड करा. हे सर्व व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शेंगादाणे ॲड करून ते देखील व्यवस्थित परतून घ्या. ही गरमागरम फोडणी पोह्यावर घालून घ्या आणि नंतर त्याला हलक्या हाताने मिक्स करा. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर उकळत्या पाण्याच्या भांड्यावर चाळणी ठेवून द्या. त्यावरती झाकण ठेवून त्यांना 10 मिनिटे वाफेवर शिजवा. 10 मिनिटांनंतर मऊ, हलके आणि सुगंधी इंदोरी पोहे तयार आहेत. सर्व्ह करताना गरमागरम पोह्यावर थोडा लिंबाचा रस, जिरावण मसाला, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे ॲड करून घ्या. आणि घरच्या घरी तयार झाले आहेत अस्सल इंदोरी स्टाईल पोहे. अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.